की या पूर्वीच्या सेशनचा एंड होत होता तेव्हा मी काय शिकवलेलं आहे? कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन फॉर कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह लेन्सेस. त्या दोन आकृत्या लेफ्ट बाजूला आहेत 84 पेजवर त्या, आणि इकडच्या पानावरचे ते हिरवा जो चौकट आहे पूर्ण पॅराग्राफ 5 आकडे कंपल्सरी आहेत, 4 मार्कांसाठी आहे. ते तयार करायचंच. आता मी तुम्हाला काही अक्षरांची ओळख करून देतोय, मगाशी ती वापरली होती, ती पुन्हा वापरतोय. बघा, पी म्हणजे स्मॉल पी अर्थात हे आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स, पदार्थाचे ओ पासूनचे अंतर. हे नेहमी नेहमी निगेटिव्ह असतं, कायम निगेटिव्ह असतं. क्यू प्रतिमा मिळाल्यानंतर प्रतिमेचं ओ पासूनचं अंतर. जर उजवीकडे मिळालं तर ते पॉझिटिव्ह असेल, आणि जर हे काय म्हणतात त्याला डावीकडे मिळालं तर ते निगेटिव्ह असेल. हे पी आणि क्यू म्हणतो आपण, परंतु जनरली आपल्या सूत्रांमध्ये आपण पीच्या ऐवजी ऑब्जेक्ट डिस्टन्सला यू म्हणणार आहेत आणि क्यूच्या ऐवजी इमेज डिस्टन्सला व्ही म्हणणार आहेत. आता हेच काय आमचं लक्षात ठेवा. यू इज ऑब्जेक्ट डिस्टन्स, व्ही इज इमेज डिस्टन्स. यू समजला, व्ही समजला. H1 ही ऑब्जेक्टची हाईट, आणि ऑब्जेक्ट नेहमी आपण असा उभा ठेवतो त्यामुळे ती ऑलवेज पॉझिटिव्ह. यू इज ऑलवेज निगेटिव्ह. व्ही पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह केव्हा? उजवीकडे उलटी प्रतिमा मिळाली तर, आणि व्ही निगेटिव्ह केव्हा असतो? डावीकडे सुलटी प्रतिमा मिळाली तर. तुम्हाला डोक्यात येतं. H1 मात्र नेहमी आपण उभा केलेला पदार्थ आहे त्यामुळे ते ऑलवेज पॉझिटिव्ह. H2 मात्र इमेजची उंची, प्रतिमेची उंची. जर उलटा प्रतिमा मिळाली उलटी तर निगेटिव्ह, आणि सुलटी प्रतिमा मिळाली तर पॉझिटिव्ह. म्हणा माझ्या मागे सगळेजण. यू ऑब्जेक्ट डिस्टन्स, पदार्थीय अंतर, पदार्थाचे अंतर. व्ही इमेज डिस्टन्स, प्रतिमेचे अंतर. H1 ऑब्जेक्ट हाईट, पदार्थाची उंची. H2 इमेज हाईट, प्रतिमेची उंची. इथपर्यंत माझ्या मते सगळ्यांना समजलेलं असेल. आता आपल्याला टॉपिक शिकायचा आहे तो म्हणजे मॅग्निफिकेशन, विशालन. विशालन. किती मॅग्निफाय झाली प्रतिमा? मूळ पदार्थ मी एवढा घेतला होता, मला उंची एवढी मिळाली. का एवढी मिळाली उंची प्रतिमेची? ह्या प्रतिमा आहेत, मूळ पदार्थ माझा एवढाच आहे. म्हणजे जसं मी 50 मार्काचा पेपर घेतला होता, किती पडले मार्क्स असं आपण लिहितो ना, त्या टाईप. त्याला म्हणायचं मॅग्निफिकेशन एम. मॅग्निफिकेशन मग काय? एम इक्वल टू भिंगांच्या बाबतीत H2 अपॉन H1. आम्ही एवढा ऑब्जेक्ट घेतला होता तर आम्हाला एवढी उंची मिळाली. मग कधी कधी 2 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट घेतलेला असतो परंतु उंची 10 मिळते. मग हा अंक काय सांगतो तुम्हाला? 5 पट विशाल झाली. विशालन 5 झालं. कळलं का मला काय सांगायचं? म्हणून फॉर्म्युला काय? मॅग्निफिकेशन एम इज प्रतिमेची उंची भागिले ऑब्जेक्टची उंची. इमेज हाईट अपॉन ऑब्जेक्ट हाईट. हेच तुम्ही सूत्र मॅग्निफिकेशनच व्यवस्थित चिन्ह लावून, मग कोणाला यू व्ही H1 H2 ला जर घेतलं तर ते व्ही आणि यू च्या स्वरूपात सुद्धा व्ही छेद यू हे होऊ शकतं. पण या यू ला व्यवस्थित चिन्ह दिलं पाहिजे तुम्ही व्हॅल्यू घेताना. व्ही ला व्यवस्थित चिन्ह दिलं पाहिजे. H1 H2 ला सुद्धा व्यवस्थित चिन्ह दिलं पाहिजे. मग कंबाईन केलं तर सूत्र काय होईल? एम बरोबर H2 छेद H1 त्याच्याच इक्वल टू व्ही छेद यू. हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. हा काय सांगतो? एम हा आकडा काय सांगतो? द एक्सटेंट टू विच ऑब्जेक्ट विच वॉज टेकन ऑफ पर्टिक्युलर हाईट
वेदर इट इज एनलार्ज्ड और डिमिनिश्ड. तो विशालित झाली प्रतिमा का आकुंचित झाली प्रतिमा, मूळ पदार्थापेक्षा लहान झाली प्रतिमा का मोठी मिळाली खूप, हा सांगणारा, प्रमाण दर्शवणारा तो अंक आहे किंवा तो रेशो आहे. त्याला म्हणायचं विशालन, मॅग्निफिकेशन. आणि मग जर व्यवस्थित चिन्ह वापरले तुम्ही अंतर्वक्र आणि बहिर्विक्रच्या बाबतीत, तर तुम्हाला हे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे सगळ्या प्रकारच्या भिंगांना अप्लाय होतात. कळलं? इफ प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स आर गिव्हन, then we can use those formulae for any type of lens, whether it is convex or concave. Not to think about that. फक्त तुम्ही चिन्ह व्यवस्थित वापरा. आता पुढचा टॉपिक, पॉवर ऑफ ए लेन्स. पॉवर, भिंगाची शक्ती, कॅपिटल पी न दर्शवतात. आता बघा, एखादं भिंग असं सडपातळ असू शकतो, एखादं भिंग असं ढब्बू असू शकतो. मग या दोघांवर जर समांतर किरण नेली तर ती कदाचित लांब एकवटतील आणि पुढे जातील. मग म्हणजे हे झालं फोकल लेंथ, आणि हे कदाचित ढब्बू जे आहे ते हितच एकवटल, गेलं पुढं. मग हे झाला. म्हणजे हा जो जाडसर भिंग आहे तो ताकदवान आहे. तो काय करतोय, स्वतःपाशीच सगळे एकवटवतोय किरण, म्हणजे त्याची ताकद जास्त आहे. पण हा जो वरचा भिंग आहे तो किती लेझी आहे बघा, त्याचे सगळे किरण एकवटतात परंतु किती लांब एकवटले तर मग पुढे गेले. मग याच्यातूनच दिसतंय कोणता भिंग कुठल्या ताकदीचा आहे. याच्यावरनं तुमच्या चष्म्याला कोणतं भिंग वापरून बरोबर हा डोळा, इकडून प्रकाश किरण येत आहेत तुमच्या भिंगात, आतल्या डोळ्यातल्या भिंगावर पडतायत, आणि त्याचा हा जो तुमचा स्क्रीन आहे चित्रपटगृहाचा हा पडदा, तुमच्या नैसर्गिक चित्रपटगृहातला हा पडदा, या स्क्रीनवर फोकस झाले पाहिजेत रेज. हे रेज जर माग एकवटले दोष आहे, हे रेज जर पुढेच एकवटून मग पडले तरी दोष आहे. मला काय म्हणायचंय अजून एकदा सांगतो. हा मोठा डोळा करून दाखवतो, आणि हे माझ्या डोळ्याच्या आतलं हे भिंग आहे, बहिर्वक्र. आणि माझ्याकडं डोळ्यावर पडतायत हे रेज. कुठला तरी मी सीन बघतोय, दृश्य बघतोय, एखादं झाड, एखाद्या रोडवरच कार चालल्यात, व्हॉटेवर. मी जे बघतोय त्याचे किरण बरोबर फोकस झाले पाहिजेत या पडद्यावर, कारण का इथं लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असतात. आता तो टॉपिक पुढे येणारच आहे म्हणून सांगायला. जर माझ्या डोळ्यामध्ये दोष असेल तर कदाचित तो माग इंटरसेक्ट होतील मग पुढे गेले. म्हणजे प्रतिमा ही माझ्या पडद्याच्या मागे मिळायला लागली. कधी वेगळा दोष असेल इथंच इंटरसेक्ट झाले मग पडले डोळ्यावर किरण. म्हणजे इन ऍडव्हान्स फोकस झालं आणि इथं लेट फोकस झालं. या ठिकाणी लेट फोकस झालं, इथं तर अतिशय लवकर फोकस झालं. म्हणजे दोन्ही नकोय, मला या पडद्यावरच प्रतिमा मिळायला पाहिजे. मग तुम्हाला ते हवं ते अनुषंगिक बरोबर प्रॉपर भिंगाचा चष्मा देतात. मग ते काय सांगतं, चष्म्याच्या दवाखान्यात तुम्ही त्या ऑप्टिक किंवा तुमचा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट जो असतो, डोळ्याचे डॉक्टर म्हणतो आपण, त्यांच्याकडे गेल्यानंतर ते कार्ड करतात. त्या कार्डावर सुद्धा उजवा डावा डोळा असं असतं, आणि बरोबर ते काहीतरी लिहितात. तो लेफ्ट आणि राईट भिंगाला चष्मा दिलेला असतो, त्याचा तो भिंगांक दिलेला असतो, तो असतो पॉवर ऑफ लेन्स. याची डेफिनेशन काय आहे, सिंपल आहे. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ. पण अट आहे फक्त ही मीटर मध्येच पाहिजे. आधी तुम्हाला फोकल लेंथ नेहमी दिलेली असते सेंटीमीटर, त्याला आधी मीटर मध्ये आणा, मग त्याचा व्यस्त घ्या. व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल, तुम्हाला कळतो 1/. जे उत्तर येईल ते त्याचा भिंगांक. फिनिश. लिहा, मी सांगतो ते. भिंगांक डॅश पॉवर ऑफ लेन्स, द कॅपॅसिटी of a lens to converge or diverge
बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र भिंगाच्या अभिसार किंवा अपसार करणाऱ्या, अभिसार किंवा अपसार करण्याच्या क्षमतेला अभिसार किंवा अपसार करण्याच्या क्षमतेला त्या भिंगाचा भिंगांक म्हणतात. The capacity of a lens to converge or diverge the light incident rays is called as its power. It is shown by capital P. It is shown by capital P. Paragraph. तिथल्या मराठीवाले भिंगांक कॅपिटल पी ने दर्शवतात. पॅराग्राफ. भिंगांची शक्ती म्हणजे मीटर मध्ये व्यक्त केलेल्या पॉवर ऑफ लेन्स इज द inverse of the focal length ब्रॅकेट मध्ये इन मीटर ब्रॅकेट कंप्लीट. भिंगांची शक्ती ही मीटर मध्ये व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक होय. नाभीय अंतराचा व्यस्तांक होय. पॅराग्राफ. भिंगाची शक्ती डायऑप्टर मध्ये मोजतात. DIOPTRE डायऑप्टर मध्ये मोजतात. लिहिताना नेहमी कॅपिटल डी लिहायचा, पण ते त्याचं युनिट नाही आहे. तुम्ही म्हणतात डायऑप्टर मध्ये मोजतात म्हणतात आणि ते त्याचं युनिट नाहीये. ते डी सांगतो की त्याची ती शक्ती आहे. बस. तसं म्हटलं तर ऍक्च्युअली युनिट काय व्हायला पाहिजे? 1/f. ते मीटर मध्ये म्हणजे काय? काहीतरी डॅश 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 पर मीटर पाहिजे ना. पर मीटर. कळतंय ना तुम्हाला काय म्हणायचं? मला काय सांगायचं ते समजलं का? भिंगाची शक्ती ही डायऑप्टर मध्ये लिहितात, पुढे फक्त डी लावायचं. आता एक उदाहरण घेऊ आपण. आधी सूत्र लिहा. देअरफॉर P इक्वल टू 1/f असा लिहायचा. कसा काढला बघा, स्मॉल एफ. आणि खाली लिहायचं इन मीटर्स, METRES. P इक्वल टू 1/f इन. पण ते पायथ्याला लिहायचंय, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ती याच्यामध्ये व्यक्तच करावी लागते मीटर मध्ये, मगच इन्व्हर्स घ्यायचा. एक्झाम्पल घ्या. एका बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे. The focal length of convex lens is 20 सेंटीमीटर. तर त्या भिंगाची शक्ती काढा. फाइंड पॉवर ऑफ लेन्स. उत्तर सुरू. हियर F इक्वल टू, येथे F बरोबर +20 सेंटीमीटर. मी प्लस का लिहिलं? कारण भिंग कसलं आहे? बहिर्वक्र आहे. चिन्हाकडे लक्ष देणे कंपल्सरी आहे. दॅट इज इक्वल टू, आता मीटर मध्ये काय असेल? 20/100 मीटर. 20/100 मीटर. तोडा किंवा राहू द्या. 1/5 मीटर. हे F झालं. देअरफॉर आता आपला फॉर्म्युला P बरोबर 1/f. बरोबर आहे. म्हणून P बरोबर 1/,
भागिले कंसात लिहायचं 1/5. therefore P equal to 5 लांब लिहायचं D. म्हणून त्या भिंगाची शक्ती बरोबर 5D. कळलं? आता उलट दुसरं गणित. एका भिंगाची शक्ती पॉवर ऑफ अ लेन्स इज -2.5D. -2.5D. फाइंड F. तर नाभीय अंतर F काढा. नाभीय अंतर F काढा. खाली लिहा उत्तर. D बरोबर किती दिलाय? सॉरी, P बरोबर किती दिलाय? -2.5 डायोप्टर. मग आपला फॉर्म्युला देअरफॉर काय? P बरोबर 1/F म्हणून वजा 2.5 बरोबर 1/F. मग F इकडे घेऊन 2.5 तिकडे घेऊ म्हणून, किंवा वजा 25/10 बरोबर 1/F. वजा 25/10. 2.5 च काय लिहिलं मी? 25/10 वजा 25/10 बरोबर 1/F. आता व्यस्त घ्या, उलट करा. म्हणून F बरोबर वजा 10/25. हे काय आहे? आता आलं की F उत्तर. कशात आलंय पण? मीटर मध्ये. लिहा पुढे मीटर. म्हणून F बरोबर, आता सेंटीमीटर करू, वजा 10/25 पुढं गुणिले 100. 25 चोक 100. 10 चोक वजा 40 सेंटीमीटर. म्हणून त्या भिंगाचे नाभीय अंतर काय असेल? वजा 40 सेंटीमीटर. वजा काय सांगतंय? वजा काय सांगतंय? मायनस चिन्ह. फोकल लेंथ निगेटिव्ह आली म्हणजे काय? ते भिंग कसलं आहे? अंतर्वक्र, कॉन्केव. खाली लिहायचं निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट इट इज कॉन्केव लेन्स. ऋण चिन्ह दर्शवते की ते अंतर्वक्र भिंग आहे. आता डोक्यात ठेवा, 1/F म्हटलं की काय लक्षात ठेवायचा? पॉवर. आता नवीन टॉपिक, नाव टाका, कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. भिंगांचे एकत्रीकरण. भिंगांचे एकत्रीकरण. जर तुम्ही 2 भिंग जवळ जवळ आणले, एकत्र आणले, जर 2 भिंग तुम्ही जवळ जवळ आणले, एकत्र आणले, तर एक ती सिस्टीम बनते. कशी? बघा, ते कुणी असू शकतं. ते कुणीही असू शकतं. बघा, उदाहरणार्थ हे असं असू शकतं. कॉन्व्हेक्सला कॉन्व्हेक्स चिकटून लावलेला, पण त्यांचा कॉन्टॅक्ट पाहिजे. वेन 2 लेन्सेस आर ब्रॉट क्लोज टुगेदर म्हणायचं नाही, ब्रॉट इन कॉन्टॅक्ट. आता हे मिळून एक भिंग तयार झाला, याला म्हणायचं कॉम्बिनेशन ऑफ लेन्स. मग याचं समजा नाभी अंतर F1 आहे, याचं समजा नाभी अंतर F2 आहे. कधी कधी असं असू शकतं, हे असा एक लेन्स आहे आणि यालाच तुम्ही असा जोडला, किंवा इकडं नाही जोडला, इकडं जोडला, पण कॉन्टॅक्ट करून टच मध्ये, तर ती सिस्टीम ऑफ लेन्स होऊ शकते. अशा वेळी फॉर्म्युला काय? हे तयार झालेला, आता हे असं जोडलेलं असेल स्पर्श करून, तर तयार झालेल्या लेन्सचं स्वतःच काहीतरी नाभी अंतर F मानू, या डाव्याचं F1 मानू, उजव्याचं F2 मानू. प्रॉपर चिन्ह जर वापरली तर 1/F बरोबर 1/F1 प्लस 1/F2 असतच. मग ते कुठलीही लेन्सेस तुम्ही जोडा, याला म्हणायचं कॉम्बिनेशन ऑफ 2 लेन्सेस. पण आता तुम्हाला माहिती 1/F म्हणजे काय? P बरोबर. 1/F1 म्हणजे काय? P1 अधिक 1/F2 म्हणजे काय? P2. म्हणजे काय?
दोन भिंगांच्या सिस्टीमच्या फोकल लेंथचा व्यस्त, रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ ऑफ द सिस्टीम ऑफ लेन्सेस इज इक्वल टू द सम ऑफ, ती बेरीज असते कोणाच्या, वैयक्तिक फोकल लेंथच्या व्यस्ताची. इट इज द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ द इंडिव्हिज्युअल फोकल लेंथ. अजून एकदा वाक्य सांगतो, पहिल्यांदा मराठीत. त्या दोन भिंगांच्या एकत्रित जोडून तयार होणाऱ्या भिंगाच्या नाभीय अंतराचा व्यस्तांक म्हणजे वैयक्तिक दोन्ही भिंगांच्या नाभीय अंतराच्या व्यस्तांकांची बेरीज. आता इंग्लिश मध्ये, द रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ लेन्स, रेसिप्रोकल ऑफ द focal length of the combination of the lens is equal to sum of the reciprocals of the focal lengths of the individual lenses. कुठल्या पुस्तकातलं बघून वाक्य सांगत नाहीये मी, तयार करावं लागतं ते वाक्य, कळलं? वन्स मोर, दोन भिंगांना एकत्र जोडून तयार होणाऱ्या भिंगाच्या नाभीय अंतराचा व्यस्तांक म्हणजे बेरीज कुणाची, वैयक्तिक दोन्ही भिंगांच्या नाभीय अंतरांच्या व्यस्तांकांची बेरीज. इंग्लिश मध्ये, द रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस इज इक्वल टू सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ द इंडिव्हिज्युअल फोकल लेंथ्स. आणि ह्याच पॉवर मध्ये कसं म्हणूया, दोन भिंग एकत्रित जोडून तयार होणाऱ्या भिंगाची शक्ती ही वैयक्तिक भिंगांच्या शक्तीच्या बेरजे एवढी असते. द पॉवर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्स इज इक्वल टू द सम ऑफ द पॉवर्स ऑफ इंडिव्हिज्युअल लेन्सेस. कळलं? लिहा, मी सांगतो ते, त्या आकृती वगैरे नाही त्याला काही. इफ टू लेन्सेस आर केप्ट इन कॉन्टॅक्ट, ब्रॅकेट मध्ये टच विथ इच अदर, जर दोन भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली तर देन, समजा त्यांची शक्ती P असून नाभीय अंतर स्मॉल f आहे, then let the power of the combination is capital P, then let power of the combination is capital P and F1 and F1 F small f is the focal length of the combination. Paragraph. F1, F2 and मराठीत F1, F2 आणि P1, P2 are the focal lengths and नाभीय अंतर आणि powers शक्ती आहेत, powers of the individual lenses. म्हणून एक छेद f स्मॉल f, एक छेद f बरोबर एक छेद f1 अधिक एक छेद f2 खाली, म्हणजेच that is capital P equal to capital P1 plus capital P2. त्याची शब्दात
वाक्याच्या स्वरूपात लिहावं लागतं, त्याची काही एवढी काही जरुरी नाहीये. आता सूचना नीट ऐका, लगे लेफ्ट करू नका कोणी. उद्या